नमस्कार मित्रांनो. तर चला, गुड मॉर्निंग. गणपती बाप्पा मोरया. आता सकाळचे वाजलेले 5. आपण निघालेलो आहे आपल्या घराकडं. आज आंब्याची तोडणी म्हणजे आंबे काढायचे, त्याची मोठी ऑर्डर असल्यामुळे आपल्याला जावं लागणारी. तसंच आज आपला भाऊ रोहन दिघेचा वाढदिवस आहे, तर आपण रात्रीच त्याला फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत मस्तपैकी. तर मस्तपैकी लवकर निघून घरी लवकर पोहोचू आणि कामाला सुरुवात करू. हळूहळू पुढचे अपडेट तुम्हाला देतो. गुड मॉर्निंग. आपल्या आयुष्यात भेटणारे लोक किती चांगले असतात ना. म्हणजे रोज सकाळी चालत चालत जातो आणि पेपर घेतो. तर आज घरी जाताना पेपर घ्यायला गेलो आणि ऑनलाईन पेमेंट होत नव्हतं. ते म्हणले राहू द्या नंतर का. नंतर 20 रुपये सापडले. त्यांनी 14 रुपये घ्यायच्या ऐवजी 10 रुपयेच घेतले आणि 10 रुपये तसेच ठेवले. म्हणजे आपण जसं वागत चालतो तसं दुनियात आपल्याला अनुभव मिळत चालतो. आपण आता पोहोचलेलो आहे मस्तपैकी रांजगाव गणपतीत जवळ. आता मस्त असा सनराईज होत आहे. क्वालिटी पटकन निघाले, मग पटकन पोहोचलेलो आहे. आता वाजलेले जवळपास 6:30. तर रांजगाव गणपतीत दर्शन घेऊन आपण आपल्या घराकडे जाऊयात. आज माझा भाऊ रोहनचा वाढदिवस असल्यामुळं जाता जाता घरी रांजगाव गणपतीचं दर्शन घेतलं. गणपतीचं मंदिर बंद आहे पण लाईव्ह दर्शन चालू आहे. रोहनला खूप खूप आशीर्वाद देऊ. गुड. आपण आता पोहोचलेलो आहे शेतामध्ये. मस्त तुम्हाला बॅकग्राऊंडला पक्ष्यांचे आवाज येत असतील. सूर्य उजव्या बाजूला उगवला आहे. नारळाचे झाडे आहेत आणि नारळाचे झाडं. आणि आता पुढच्या बाजूला आहेत आंबे आहे. पाड गोळा करण्याची. बघूयात आपल्याला किती पाड मिळते. क्वालिटी आहे आंबे. आणि आंब्याच्या बागेत हे शेवग्याचं झाड आणि मस्त असा बाग. आता बघूयात किती पाड भेटते. पाड गोळा करू आणि आबांकडे देऊ एक 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 पाड. मस्तपैकी ही सगळी आंब्याची बाग तुम्ही पाहू शकता. पाणी बिणी देऊन मस्त मेंटेन केलेली आहे. क्वालिटी अशी. आपण विचारू आता, आबा कोणते झाडं राहिलेत? हे झाडं राहिलेत का? पाड शोध मस्तपैकी आपल्या फार्ममध्ये. आणि आपण आंबे आपल्याला भेटलेला एक पाड. मस्त पाड तोडायचे, आंबे कलेक्ट करायचे, पाड शोधित राहायचे. तर या झाडाला पाड आहेत का बघूयात बरं. भेटतात का दिसेना. नेमकं दुसऱ्या बाजूला आहे ना पाऊस फुटलाय. होपसो पाऊस यावा नाही. पाड शोधून व्हावेत. पटपट पटपट पाड कलेक्ट करून मग तशीच पिशवीत टाकू राहिलो ह्या. आणि मग पुढं जाऊ राहिलो आहे. तर याला तर काही दिसेना मला. बघत आहात पुढं किती भेटते ते. पटपट पटपट चलो. आंब्याच्या बागेमध्ये पाड शोधताना पण एक वेगळीच फिलिंग आहे. इथं आहे वाटते एक पाड. तुम्हाला दाखवू का? धावा बघा, एक पाड आपल्याला भेटला. लगेच तुम्ही कॅमेरा चालू केला, पाड भेटून गेला. तसे झाडाला काही कायरे मिळतील. तर लहानपणीचे दिवस आठवतात का? मामाकडे असताना आम्ही खेळायला जायचो, म्हणजे स्विमिंगला जायचो. नंतर जांभळं तोडायचो आणि हे करायचो, आंबे काढायचो. तर या जुन्या आठवणी जागृत होतेत. भारी वाटतं. आत्ता एवढे सगळे आंब्याचे झाडे आहेत. सगळ्या झाडांची पाड चेक करायची म्हणल्यावरती विषय जरा वेगळाची. थांबा पिशवीमध्ये तो. आता ही आपली पिशवी आहे. ह्या पिशवीत आपण आपल्याला भेटलेले एकच पाड टाकूयात. कारण बाकीचे जे 2 पाड आहेत ना ते दादाला द्यायचे आहेत आपल्याला. वरतीच ठेवूयात. तर मस्तपैकी आपण आंब्याची बाग बाकीची फिरून काढूयात. आपले का पण गावाकडे त्यावेळेस आपण आंबे उतरायला जायचो. सगळे डबा आणायचे, आंब्यावर चढायचे, खाली झोईत झालायचे. तर ते एक वेगळे दिवस होते. त्या आठवणी होत्या. त्या आठवणींबरोबर आपण परत रिकनेक्ट होत चालतो आणि मस्त वाटत चालतं. आता समोर एवढे आंबे आहेत. हे सगळे आंबे बघताना असं वाटतं का आपण कोकणात आलो काय. कोकणात आल्याची फिलिंग आता इथं पण आहे. पण हे पिवळसर झालेले आहेत. पाऊस येणार होता. योगाने पाऊस पण थांबला. पाऊस थांबल्यामुळं म्हणजे सूर्य किरण आले आणि त्याच्यामुळं पाऊस थांबला. मस्तपैकी आपण आपली सगळी आंब्याची बाग आता फिरू राहिलो आहे. आपल्या 10,000 स्टेप्स पण आज पूर्ण हो राहिले. सकाळी आल्यापासून आपलं शेड्यूल पण फॉलो होतं आहे आणि मस्तपैकी कामं होऊ राहिले. तर हेच महत्त्वाचं असतं. आणि आपल्या रूटशी किंवा आपल्या जमिनीशी आपण एक शेतकरी आहोत, ह्या निमित्ताने हे रिकनेक्ट होत चालतं. तर परत एकदा मागं हे तो सगळा राऊंड घेऊयात एक. आणि मग पाड लागलेले त्याच्या कायऱ्या गोळा करूयात. चला.
आपण आता आपला दुसरा राऊंड केलाय चालू. परत फाड भेटू राहिले, परत पिशवी भरली, परत हे 2. मस्तपैकी वातावरण, पाऊस पण निघून गेलाय. सनसेट व्हायची तर काही लक्षणं दिसत नाहीत, पण हे वातावरण गेले निघून. आता पाड शोधू राहिलोय. तिकडे ट्रॅक्टर आलाय, ट्रॅक्टरमध्ये उरलेले कायऱ्या टाकू राहिले. मस्त बाग एक्सप्लोअर करतोय. काही काही झाडांना आहे ना पाणी पोचत नाही, त्यांना ड्रिपर व्यवस्थित करावं लागेल. आता संध्याकाळची वाजलेले 6. लोक कामावरून येत असतील आणि आम्ही इथं शेतात काम करतोय. तर यायला काय म्हणजे कधी कधी वाटतं का आपलं लाईफ हे खूप छान आहे, खूप सुंदर आहे. इथे एक पाड दिसतोय बरं का. थांबा बघूया. आय होप ते पाडच असावा. नाही अजून तरी, अजून नाही देऊ, अजून पाड नाही झालेला तो मित्रांनो. चलो झालेले आता कैऱ्या तोडून आपण आता भरू कॅरेटमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता समोर होता असलेला सनसेट, सुंदर असा सनसेट. थोड्या वेळापूर्वी पावसाचं वातावरण होतं, आता सनसेट हो राहिला. शांत संध्याकाळ, आंब्याची बाग आणि होत असलेला सनसेट. आता क्वालिटी काय पाहिजे. आता कैऱ्या भरूयात कॅरेटमध्ये आणि ट्रॅक्टर आला का ट्रॅक्टरमध्ये टाकून संध्याकाळी पॅकिंग करून सकाळी ऑर्डर देऊन टाकूयात. तुम्हाला हवेत का कमेंट करून सांगा. आता झालेली आंब्याची पॅकिंग झाली आणि आपण आता करू राहिलोय लोणच्यासाठी कैरीच्या खापा. तर हे म्हणजे मशीन आहे, ह्याच्यावरती कैरीला एका बाजून कापायचं, परत दुसऱ्या बाजून कापायचं आणि त्याचे 2 तुकडे होतील, त्याचे परत 4 तुकडे करायचे. अशा कैऱ्या आहेत. नंतर मग सहसा लोणचं बनवलं जातं. तर त्याची प्रोसेस खूप मोठी आहे. पण घरचं जे लोणचं बनवलं जातं त्याला म्हणजे दुसऱ्या विकतच्या लोणच्याला त्याची सर नसती. पण आता हे कैरी त्याच्यावरती बनवताना आहे ना हाताला जोरात दणके बसू राहिले. पण ठीक आहे, जिममध्ये वजन उचलताना आणि लोणच्याची कैरी कापताना दणके बसतीनच. ठीक आहे, कापूयात आता. चलो.